नमस्कार. आज दिनांक 22 सप्टेंबर 2024 आणि आत्ताचा तत्काळ निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे व तुम्हाला तुमचा भाऊ पैसे दिल्याशिवाय शांत बसणार नाही अशा प्रकारचे त्यांनी भाषणात सांगितलेले आहे. चला तर हीच अपडेट आज सर्वात प्रथम आपण यूट्यूबवर घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या महिलांना अजूनपर्यंत 4,500 रुपये आलेले नाहीत व ज्या महिलांना अजूनपर्यंत 1,500 रुपयाचा एकही हप्ता जो आहे तो त्यांना प्राप्त झालेला नाही, अशा महिलांना पैसे जे आहेत ते कधी येणार त्याच्याविषयी सर्व माहिती जी आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जी चालू केलेली आहे, आतापर्यंत जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ जो आहे ते या योजनेदरम्यान मिळालेला आहे. आणि आता राहिलेल्या महिलांना लाभ जो आहे तो किती तारखेला मिळणार किंवा राहिलेले पैसे जे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार याच्याविषयीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे आपल्याला. तुमचा भाऊ तुम्हाला पैसे दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा प्रकारचे बोल्ड सेंटेन्स यांनी सांगितलेले आहे. आणि या कशामुळे सांगितलेले आहेत तर भरपूर महिलांनी अजूनपर्यंत त्यांचे बँक खाते लिंक केले आहे, आधार कार्ड देखील लिंक केलेले आहे, आणि तरी देखील त्यांचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर का पडत नाहीत याच्याविषयी आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे किती तारखेला भेटणार याची तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठल्याही प्रकारचा डाऊट जर असेल तर कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगा, कारण की आपण कमेंट जे आहेत ते संपूर्ण कमेंट रीड करत असतो आणि त्यांचा रिप्लाय देण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो. सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत जवळपास 1.5 ते 2 कोटी महिलांना लाभ जो आहे तो या योजनेचा मिळालेला आहे. आणि अजून देखील काही महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत, आणि त्या राहिलेल्या महिला कशामुळे राहिल्या आहेत आणि त्यांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते कधीपर्यंत क्रेडिट होणार याच्याविषयी आपण पुढच्या स्लाईडमध्ये माहिती जाणून घेऊया. जसं की तुम्हाला माहितीच आहे 4,500 रुपये व 1,500 रुपये जे आहेत ते सर्व महिलांना भेटणार आहेत. आता 4,500 रुपये कोणाला भेटणार व 1,500 रुपये कोणाला भेटणार त्याच्याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे ज्या महिलांनी अर्ज जे आहेत ते ऑगस्ट दरम्यान केलेले आहेत अशा महिलांना 4,500 रुपयांचा हप्ता जो आहे तो भेटणार आहे. आणि ज्या महिलांनी अर्ज जे आहेत ते सप्टेंबर महिन्यात केलेले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये जे आहेत ते भेटणार आहेत. आता यामध्ये महत्त्वपूर्ण विषय ठरतो तो म्हणजे 4,500 रुपये सर्व सरसकट महिलांना का नाही भेटणार. तर ज्या महिलांनी उशिरा अर्ज केलेले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये भेटणार. तर उशिरा म्हणजे कधी तर सप्टेंबर महिन्यात ज्यांनी अर्ज केले आहेत अशा महिलांना 1,500 रुपये जे आहेत ते भेटणार आहेत. आता हे पैसे जे आहेत ते कशाप्रकारे टप्प्याटप्प्याने म्हणजे आजपासूनच पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. आणि आता कोणत्या महिलांना कोणत्या टप्प्यात पैसे पडणार त्याच्याविषयी देखील आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे माझी लाडकी बहीण योजना 2024 ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे, कारण की या योजनेअंतर्गत भरपूर महिलांना अजून आतापर्यंत लाभ जो आहे तो मिळालेला आहे. आणि याच धर्तीवर सर्वात प्रथम म्हणजे आजपासून पैसे वाटण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावर खाते चालू आहे की नाही ते एकदा चेक करून तुम्ही घ्यायलाच पाहिजे. सर्वात प्रथम म्हणजे ते पैसे जे आहे ते येणाऱ्या 8 दिवसात 3 टप्प्यात पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. आता 3 टप्प्यात पैसे प्राप्त होणार आहेत. तर हे 3 टप्पे कशाप्रकारे असणार आहेत तर यामध्ये पहिला टप्पा असणार आहे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर. आता हा टप्पा म्हणजे कालपासून पैसे पडण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. भरपूर महिलांनी आपल्याला कमेंटमध्ये देखील सांगितलेले आहे की धन्यवाद सर, आम्हाला पैसे जे आहे ते पडलेले आहेत. आता 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर म्हणजे आज आहे दिनांक मित्रांनो 22 सप्टेंबर. आजची तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की आज जवळपास दुपारी 3:48 किंवा 3 ते 4च्या दरम्यान कधीही तुमच्या खात्यावर पैसे जे आहे ते क्रेडिट होऊ शकतात. आता कोणत्या महिलांच्या खात्यावर आजच्या टप्प्यात पैसे पडणार, कोणत्या महिलांच्या खात्यावर उद्याच्या टप्प्यात पैसे पडणार आणि कोणत्या अशा महिला असतील की त्या 3ऱ्या टप्प्यात त्यांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते पडणार आहेत, तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो 21 सप्टेंबर या टप्प्यात सर्वात प्रथम म्हणजे अशा महिलांना पैसे पडणार आहेत की ज्या महिलांनी सर्वात अगोदर अर्ज केलेले आहेत, म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहेत. जसे की सुरुवातीच्या 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या ज्या महिलांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत अशा महिलांना 21 ते 23 सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. आता त्यांना पैसे अगोदर का मिळणार आणि इतर राहिलेल्या महिलांना देखील सांगतो मी कधी मिळणार, परंतु या महिलांना अगोदर का मिळणार तर एक गोष्ट जाणून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे जे अर्ज प्रथम येतात त्या अर्जांची छाननी जी आहे ती प्रथम होत असते आणि छाननी प्रथम
झाल्याच्यानंतर त्यांना पैसे जे आहे ते प्राप्त होत असतात. सर्वात प्रथम म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो अप्रूव्ह होणे अतिशय गरजेचे ठरते. कारण जर अर्ज अप्रूव्ह झाला नाही तर तुम्हाला पैसे जे आहे ते पडत नाहीत. आता त्याच्यानंतर अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झाला की नाही ते कशाप्रकारे बघायचे ती गोष्ट आपण जाणून घेऊया. कारण की अर्ज जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला मेसेज जो आहे तो युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि अर्ज जर अप्रूव्ह झाला तर युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड सक्सेसफुली म्हणून अशा प्रकारचे मेसेज जे आहेत ते येत असतात. ते मेसेज तुमच्या मेसेज इनबॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. मेसेज आला की नाही त्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्या मेसेज इनबॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळत असते. आणि राहिला मुद्दा म्हणजे काही महिलांचे कार्ड जे आहेत ते बंद आहेत आणि कार्ड बंद असल्यामुळे मेसेज पडण्यास थोडा उशीर होत आहे. आता मेसेज पडण्यास उशीर का होत आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर कार्ड चालू असेल तर तुम्हाला मेसेज जो आहे तो पडत आहे आणि मेसेज पडल्याच्यानंतर तुम्हाला लगेच समजते की पैसे जे आहेत ते आपल्या खात्यावर प्राप्त झालेले आहेत. परंतु काही महिलांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, त्यांना मेसेजच येऊ नाही राहिले. त्यामुळे त्यांची कार्ड जर बंद पडली असेल तर ते चालू करून घ्या. आता पुढील मुद्दा म्हणजे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कोणत्या महिलांना पैसे पडणार, तर यामध्ये पैसे अशा महिलांना पडणार की ज्या महिलांनी सर्वात प्रथम म्हणजे दुसऱ्या आठवड्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अर्ज जर केला असेल तर अशा महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. आता त्या महिलांना पैसे दुसऱ्या आठवड्यात पैसे कधी प्राप्त होणार तर दुसरा टप्पा जो आहे तो त्या दुसऱ्या टप्प्यात पैसे जे आहेत ते त्यांना प्राप्त होत असतात. आता दुसरा टप्पा असणार आहे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. कारण की या टप्प्यादरम्यान जवळपास 30 ते 40% राहिलेल्या महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 10 ते 20% महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायला पाहिजे होता. परंतु चला ठीक आहे, आता उशिरा अर्ज झाला काही विषय नाही. आता दुसऱ्या टप्प्यात 30 ते 40% महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहेत. आता 30 ते 40% महिलांना पैसे कशामुळे प्राप्त होणार आहेत तर त्यांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अर्ज जो आहे तो केलेला असणार आहे. आणि दुसऱ्या आठवड्यात अर्ज केल्यामुळे त्या महिलांना पैसे जे आहेत ते 23 ते 27 सप्टेंबर या तारखेदरम्यान प्राप्त होणार आहेत. कारण की त्यांचे अर्ज जे आहेत ते थोडे उशिरा अप्रूव्ह झाले असणार आहेत. ज्या की महिलांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केले अशा महिलांचे अर्ज जे आहेत ते सर्वात अगोदर अप्रूव्ह होऊन त्यांना पैसे देखील अगोदरच पडलेले आहेत. आणि ज्या महिलांनी आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अर्ज केला होता अशा महिलांचे पैसे जे आहेत ते थोडा उशिरा म्हणजेच 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान पडणार आहेत. आता भरपूर महिला विचारत होत्या, सर आमचे पैसे पडले आणि आम्हाला माहिती झाली नाही, असा देखील आमचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तुमचे पैसे पडलेत की नाही ते एकदा तुम्ही चेक करू शकता. चेक करण्यासाठी काय करायचे आहे तर सिंपल तुमचे जर पोस्टाचे खाते असेल, पोस्ट बँकेचे जर खाते असेल तर त्या पोस्ट बँकेच्या खात्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर त्यांचं पोस्टचा ऑफिशियल एक नंबर असतो 77 काहीतरी नंबर आहे तो त्यांच्या पोस्ट बँकेच्या कार्डवर तर असतोच. त्या कार्डवर नंबरवरून SMS करायचा आहे तुम्हाला BAL म्हणजे बॅलन्स जे आहे ते तुम्ही चेक लगेच तुम्हाला मेसेज पडेल की बॅलन्स जे आहे ते चेक होऊन किती अकाउंटमध्ये पैसे आहेत आणि पैसे क्रेडिट झाले की नाही अशा प्रकारचा पोस्टचे खाते जर असेल तर लगेच समजून जाते. आणि इतर वाईज जर तुमचे पोस्टाचे खाते नसेल आणि इतर दुसरे कुठलेही खाते असेल बँकेचे तर तुम्हाला काय करायचे आहे तर बँकेत जाऊन तुम्ही पैसे जे आहे ते चेक करू शकता. आणि जर तुमची बँक फोनपेला लिंक असेल तर फोनपेवर देखील तुम्ही ते पैसे जे आहेत ते चेक करू शकता. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही बाहेर सेतूमध्ये जाऊन देखील कुठेही जाऊन पैसे जे आहेत तुम्ही चेक करू शकता. सर्वात प्रथम म्हणजे आता राहिलेले तिसरा टप्पा जो आहे तो कोणत्या महिलांचा असणार आहे आणि हा तिसरा टप्पा जर राहिलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे. कारण की याच टप्प्यादरम्यान जवळपास 70 ते 80% महिलांना पैसे प्राप्त होणार आहेत. हो मित्रांनो, 70 ते 80% ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. आता हा तिसरा टप्पा कशामुळे लेट होणार आहे तर तिसऱ्या टप्प्यात पैसे कशामुळे पडणार आहेत तर ती गोष्ट जाणून घेऊया. सर्वात प्रथम ज्या महिलांनी ऑगस्टच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत अशा महिलांना 28 ते 30 तारखेदरम्यान पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. आता 28 ते 30 सप्टेंबरमध्येच का म्हणत आहे मी कारण की याच तारखेदरम्यान भरपूर महिलांचे अर्ज जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि DBT पोर्टल जे आहे ते फुल्ली ॲक्टिवेट जे आहे ते याच तारखादरम्यान असणार आहेत. 28 ते 30 सप्टेंबर म्हणजे जरी तुम्हाला 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान पैसे पडले नाही तरी टेन्शन घ्यायचे काहीच कारण नाही. कारण की पुढील टप्पा जो आहे तो 70 ते 80% महिला असणार आहेत. म्हणजे राहिलेल्या जवळपास सर्वच महिलांना 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. त्यामुळे तुम्ही
सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला काय करायचे ते देखील मी पुढे सांगतोच. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे पैसे पडण्यासाठी काय करायचे, तर 22 सप्टेंबर आजची अपडेट आहे मित्रांनो. ही पैसे पडण्यासाठी काय करायचे, सर्वात प्रथम ह्या 3 गोष्टी तर सर्वांना माहितीच आहेत, परंतु याच्यामध्ये देखील 3 ते 4 महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत ते आपण ॲड करणार आहोत. सर्वात प्रथम आधार कार्ड जर बँकेशी लिंक केले नसेल तर ते आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे पडण्यास काहीच अडचण येणार नाही. बँकेमध्ये आधार कार्ड लिंक करण्यासाठी काय करायचे आहे, तर सिंपल तुम्हाला बँकेत जायचे आहे आणि बँकेत गेल्याच्यानंतर 2 फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भेटतात. जर पोस्टाची बँक असेल तर लिंक करायची काहीच गरज नाही, कारण की ती ऑलरेडी सुरुवातीपासूनच लिंक होऊन आलेली असते. आणि यामध्ये देखील एक विषय आहे, जर पोस्टाचे खाते उघडून तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त झाले असेल आणि कुठल्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन तुम्ही APS सिस्टमद्वारे म्हणजे आधार एनेबल पेमेंट म्हणजे आधार कार्डवर जर पैसे काढलेले नसतील तर तुम्हाला त्यासाठी एकदा KYC जी आहे ती करून घ्यायची आहे. KYC देखील पोस्ट ऑफिसमध्येच करतात. त्यांचे कर्मचारी असतात ते तुम्हाला KYC करून देतात. 50 रुपये घेतात व तुमची KYC जी आहे ती करून देतात. त्याच्यानंतर आता दुसरा मुद्दा म्हणजे बँकेत खाते चालू आहे की नाही याची पुष्टी देखील जर SBIचे खाते असेल किंवा इतर कोणतेही खाते असेल तर तुम्हाला त्यामध्ये ते एकदा पुष्टी करायची आहे की ती बँक खाते चालू आहे की बंद आहे. कारण की भरपूर महिलांचे खाते जे आहे ते बंद असल्यामुळे देखील पैसे पडण्यास उशीर जो आहे तो होता आणि त्यामुळेच तुम्ही बँक खाते चालू आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या. आणि बँक खात्यावर जवळपास 100 ते 200 रुपये देखील तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून बँक खाते जे आहे ते कंटिन्युअसली ॲक्टिव्ह राहील व पैसे आले की सर्वात अगोदर क्रेडिट होतील. त्यामुळे हे झाले 3 महत्त्वपूर्ण मुद्दे. याच्यानंतर पुढील राहिलेला मुद्दा येतो तो म्हणजे जर तुम्हाला पैसे जर आले नाही तर तुम्ही काय करायचे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही अर्ज पार सप्टेंबर महिन्यात भरला असेल तर देखील तुम्हाला थोडीफार अडचण येणारच आहे, कारण की काही महिलांचे अर्ज अप्रूव्ह होण्यास थोडा वेळ लागत आहे आणि पैसे पडण्यास थोडा वेळच जाणार आहे. त्यामुळे जरी 30 सप्टेंबरला पैसे पडले नाही तरी तुम्ही टेन्शन घ्यायचे काहीच कारण नाही. येणाऱ्या 2-3 तारखेपर्यंत तर नक्कीच पडून जातील, कारण की सध्या वेबसाईट देखील पूर्ण लोडवर आहे आणि DBT पोर्टल जे आहे, जे की तुम्हाला आपण सर्वांना माहितीच आहे, DBT पोर्टलद्वारे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यावर क्रेडिट होत असतात आणि तीच पोर्टल सध्या अतिशय लोडवर चालत आहे, कारण की जवळपास 2 ते 3 कोटी महिलांना पैसे पाठवणे म्हणजे अतिशय अवघड आहे, कारण की ते पोर्टलवर लोड तेवढा कॅपेबिलिटी पोर्टलची बिल्डअप होत असते. त्यामुळे तुम्हाला पैसे जे आहेत ते नक्कीच प्राप्त होणार आहे. 3रा हप्ता देखील तो येणारच आहे आणि पहिले 2 हप्ते देखील तुम्हाला पडणारच आहेत. सोबतच 4,500 रुपये तुम्हाला पडणार आहेत आणि जर 4,500-3,000 रुपये जर अगोदरच पडलेले असतील तर तुम्हाला किती पैसे पडतील तर ते तुम्हाला 1,500 रुपये 3रा हप्ता जो आहे तो प्राप्त होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. सर्वात प्रथम तुम्ही आपले सर्व बँक खाते चेक करा आणि मेसेज आला की नाही ते देखील चेक करा. अशाच प्रकारचे अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू.